नमस्कार मैत्रिणींनो, आरीवर्क बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत। आज मी कोणते तुम्हाला स्टिच शिकवणार नाही आहे। आज मी या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे की बीड्सची क्वालिटी, ते कसे वापरायचे, ते कोणत्या ब्रँडचे घ्यायचे, परत ब्लाउज स्टिच केल्यानंतर तो कसा व्यवस्थित ठेवायचा, बीड्स काळे पडू नये म्हणून ते कसे ठेवायचे। तर मला असे प्रश्न येत होते की ताई तुम्ही कोणत्या क्वालिटीचे बीड्स यूज करता, परत ते कसे वापरता, ते काळे पडू नये म्हणून तुम्ही काय करता। तर आज मी या भागामध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्नांची उत्तरे देणार आहे। तर मी हे शुगर बीड्स अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते, हे जेणेकरून ते काळे पडत नाही आणि जास्त दिवस टिकतात। आणि हे शुगर बीड्स मी ए स्टारचे वापरते आहे, या कंपनीचे वापरते, ए स्टारचे हे शुगर बीड्स। आणि हे जे प्लॅस्टिकचे आहेत 3 mm हे प्लॅस्टिकचे आहेत। हे तुम्ही कसे बघणार की याची क्वालिटी कशी आहे, हे तुम्ही असे हाताला चोळून बघायचे, याचा कलर लागतोय की नाही असा हाताला। जर याचा कलर लागला हाताला तर हे चांगले क्वालिटीचे नाही। त्यामुळे हे बीड्स घेताना तुम्ही असे हाताला चोळून बघा। जर याचा कलर लागत असेल, थोडासा लागतो, एकदम लाईट, थोडासा दिसतं, एकदम थोडासा लागतो, पण जास्त प्रमाणात लागत असेल तर ते बीड्स तुम्ही घ्यायचे नाही, त्याची क्वालिटी चांगली नाही। आणि ठेवताना मी प्रत्येक बीड्स असे डब्बे केलेले आहेत, हे असे डब्बे आहेत छोटे छोटे प्लॅस्टिकचे, याच्यामध्ये मी ठेवते आहे, जेणेकरून हे काळे पडत नाही आणि त्यांचा कलर पण जात नाही। सगळे कट्स बीड्स पण मी असेच ठेवलेले आहेत प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये। त्यामुळं ठेवताना पण तुम्ही असे हे प्लॅस्टिकचे डबे घ्या, जेणेकरून तुमचे कट बीड्स किंवा वेगवेगळे प्रकारचे असतात ते तुमचे काळे पडणार नाही। आणि ब्लाउज शिवल्यानंतर ते कसे तुम्ही काळजी घेणार त्या ब्लाउजची। आता हे माझे ब्लाउज आहेत, मी दाखवते तुम्हाला। हा एक ब्लाउज आहे आणि हा एक स्टिच केलेला ब्लाउज आहे। तर हे ब्लाउज मी या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते, या जेणेकरून त्याला हवा लागत नाही आणि ते बीड्स काळे पडत नाही। त्या ब्लाउजची काळजी कशी घ्यायची, त्याच्यावर कोणताही परफ्यूम मारायचा नाही ब्लाउजवरती, त्याला ड्राय क्लीनला टाकायचे आणि अशा या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ब्लाउज ठेवायचा। म्हणजे तुमचे ते शुगर बीड्स किंवा वेगवेगळे हे आहेत, हे मणी किंवा जरदोशी वगैरे ही काळी पडत नाही। त्यामुळे तुम्ही ठेवताना प्लॅस्टिकच्याच पिशवीमध्ये ठेवा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सगळं सामान ठेवताना हे असा एक प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवा, जेणेकरून हे सामान व्यवस्थित तुमचं राहतं। याच्यामध्ये मी माझे सुया वगैरे ठेवलेल्या आहेत, या सुया आहे किंवा वेगवेगळे ग्लास पेन्सिले जे मार्करसाठी यूज होते, पट्टी आहे, या नीडल्स ठेवलेल्या आहेत। हे असं एका कॉम्पॉस बॉक्समध्ये ठेवा, जेणेकरून आपली सुई पण कुठं हरवत नाही आणि तुम्हाला शोधताना प्रॉब्लेमही होणार नाही। म्हणून हा एक असा डब्बा करा ज्यामध्ये तुमचं सगळं सामान व्यवस्थित राहील। हे थ्रेड आहे, ग्ल्यू, परत सिल्क थ्रेड वगैरे, हे असं व्यवस्थित या डब्यामध्ये राहील।
हा एक व्यवस्थित असा डब्बा होतो, ज्यामध्ये कात्री वगैरे हे सगळं राहील तुमचं. आणि आता मी तुम्हाला शुगर बीट्सच्या कंपनीचेही नावं सांगते की मी ए स्टारचे पण वापरते आणि रुबी कंपनीचे पण आहेत, BBC चे पण छान आहेत, ते पण चांगले आहेत. परत पौर्णिमाचे आणि प्रिसो या कंपनीचे पण शुगर बीट्स चांगले आहेत. आणि आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला आता शुगर बीट्स जास्त लागतात, प्लॅस्टिकचे बीट्स पण आपण जास्त यूज करतो आणि कट बीट्स. तर हे तिन्ही पण बीट्स हे आपल्याकडं जास्त क्वालिटीचे ठेवायचे, जेणेकरून ह्या तिन्ही बीट्सचा वापर आपल्याला जास्त होतो, म्हणून हे बीट्स आपण जास्त ठेवायचे. पण जरदोशी किंवा वेगवेगळे कुंदन हे थोड्याच प्रमाणात आपण घ्या. याचा वापर आपण जास्त नाही करत, पण थोडासा करतो. पण म्हणून हे घेताना आपण थोडेच क्वालिटीचे थोडे क्वांटिटीचे घ्यायचे. त्यात महत्त्वाचा मुद्दा की 2-3 ताईंनी मला मेसेज करून पाठवलं होतं की ताई तुम्ही ऑनलाईन क्लास का नाही घेत. जर तुमची इच्छा असेल ऑनलाईन क्लास करायची तर मी ऑनलाईन क्लासही घेऊ शकते. सगळ्यांनी जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे. मी पुढच्या महिन्यापासून ऑनलाईन क्लास घेणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मला कमेंट्स करून सांगा की ऑनलाईन क्लास कोण जॉईन करणार आहे. आणि आपली क्लासची फी ही 5,000 रुपये असणार आहे. तुम्हाला प्रत्येक सामान दिले जाईल, स्टँड, शुगर बीट्स वगैरे हे मटेरियल सगळं मी प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि आपल्याकडं ज्यांचे क्लास झालेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे मटेरियल पण अवेलेबल आहे. त्याचा नंबर मी खाली देते. तर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर तुम्ही माझ्याकडून पण मागू शकता आणि तुम्हाला चांगल्याच क्वालिटीचे मटेरियल भेटणार. तुम्हाला कोणते अजून वेगवेगळे प्रकारचे वर्क शिकायचे असतील तर म्हणजे ज्याचा व्हिडिओ हवा असेल ते मला कमेंट्स करून सांगा. मी त्याचे पण व्हिडिओ करून टाकेल आपल्या चॅनलवरती. चला मग आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. आणि पुढच्या भागामध्ये मी हे शिकवणार आहे की हाफ लीफ सिल्क थ्रेडची हाफ लीफ फिलिंग कशी करायची. मग चला तर आपण पुढच्या भागात भेटूया.